नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉल येता आणि एकच प्रश्न बऱ्याचदा असतो की सर मला आता परीक्षेला अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि 2027 ची जी परीक्षा आहे म्हणजे आता इथून जर पाहिलं तर एक वर्ष बरोबर आहे असं आपण म्हणू. कारण जनरली एप्रिल मे महिन्यामध्ये परीक्षा होते, जसं या वर्षी पण मे महिन्यामध्ये. तर आता जर मला अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर नेमकं काय करायला पाहिजे, अभ्यास कसा करायला पाहिजे, की मी आधी पूर्व परीक्षेचा अभ्यास करू की मुख्य परीक्षेचा अभ्यास करू. आणि मी त्यांना हेच म्हणतोय की आयडियली विद्यार्थ्यांनी आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे. कारण मुख्य परीक्षा सिलेबस मोठा आहे आणि त्यातला थोडासा भाग जर आपण काढला तर तो पूर्व परीक्षेला असतो. तर आज आपण ते समजून घेणार आहोत. कारण मी तुम्हाला प्रॉपर सिलेबस दाखवणार आहे. पूर्व परीक्षेचा काय, मुख्य परीक्षा काय, तुम्ही स्वतः डिसाईड करा. क्लिअर सर्वांना? यात त्यातल्या त्यात हा प्रश्न आता विचारला म्हणजे आता मे महिन्यात सुरू आहे 2026चा. कदाचित काही विद्यार्थी उशिरा याला पाहत असतील. 5-6 महिन्यानंतर कदाचित कोणी जर विचारलं तर मी त्याला कदाचित थोडं वेगळं उत्तर देणार. किंवा समजा की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये जर विचारतंय तर कदाचित त्याला थोडं वेगळं उत्तर देणार की नाही, आता पूर्व परीक्षेला फक्त 3-4-5-6 महिनेच बाकी आहे आणि या पिरियडमध्ये तुम्ही मुख्य परीक्षा मागे लागल तर तुमची पूर्व परीक्षाच राहून जाईल. आणि मग पूर्व परीक्षाच नाही निघाली तर मुख्य परीक्षा कशी काय पास होणार तुम्ही? बरोबर, राईट. त्यामुळे प्रश्न हा पण आहे की तुम्ही नेमक्या अभ्यासाला सुरुवात कधी करताय. त्यामुळे जेवढं लवकर अभ्यासाला सुरुवात करताय तेवढं तर उत्तम आहेच. आणि त्यातल्या त्यात जर मुख्य परीक्षेला आधी जर तुम्ही अभ्यास करताय तर तो बेस्ट आहे. का? कारण जर तुम्ही हा जर विचार करताय की मी आधी पूर्व परीक्षा करतो आणि नंतर मुख्य परीक्षा करतो, आणि ते मी ऍक्च्युअली केलेलं आहे बरं का. कारण पूर्व परीक्षा अभ्यास करायला सोपं पण वाटतो, एक सॅटिस्फॅक्शनची फिलिंग येते. आणि मी ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केलं त्यावेळेस मी असाच एका अधिकाऱ्याचा, ज्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये जे आयएस अधिकारी बनले होते त्यांनी पण म्हटलं होतं की मी म्हणे आधी पूर्व परीक्षा अभ्यास केला. पण नंतर मी या फेज मधून गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे त्याचा ऐक्यू, त्यांचा ऐक्यू हा वेगळा आहे, माझा ऐक्यू हा वेगळा आहे. ते त्यांच्या पूर्ण अकॅडमिक मध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ते प्रत्येक वेळेस टॉपर होते, मी नव्हतो. राईट. तर हा फरक असतो. त्यांना आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आधीपासून चांगली होती, माझी नव्हती. मग मला ऑब्विस आहे की आधी मला मुख्य परीक्षा अभ्यास करणं हे भाग होतं. पण मी त्यावेळेस नाही समजू शकलो आणि ह्याच चुका मला असं वाटतं की बरेच विद्यार्थी अजूनही करत असतील. फोकस करत असेल की फक्त पूर्व परीक्षा. कारण तुम्हाला मी आताच वॉर्न करतोय, पूर्व परीक्षानंतर मुख्य परीक्षेसाठी जेवढं वेळ मिळणार आहे, समजून घेऊ आपण 3 ते 4 महिने, त्या पिरियडमध्ये तुम्हाला रिव्हिजन साठी वेळ मिळणार नाही जर तुम्ही आता जर मुख्य परीक्षा अभ्यास केला नाही तर. आय होप की सर्व तुम्हाला लक्षात आलं असेल बॅकग्राऊंड. आज काय आपण डिस्कस करणार आहोत. चला सुरू करूया आपण. मी माझा नंबर इथे दिलेला आहे. काही क्वेरीज असतील तुम्हाला डायरेक्ट या नंबरवर कॉन्टॅक्ट करता येईल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, सेम याच नंबरला मला मेसेज करा. आणि टेलिग्राम चॅनल इथे दिलेला आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला सिलेबस हवा आहे एमपीएससी किंवा युपीएससीचा तर मला डायरेक्ट मेसेज करा. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप साठी, सिलेबस साठी आणि अजून काही तुम्हाला स्ट्रॅटेजी बद्दल डिस्कस करायचंय तरी पण या नंबरला कॉल केलं, मेसेज केलं तरी पण चालेल. चला पुढे वळू आपण. सोबत इंस्टाग्राम अकाउंट पण दिलेलं आहे खेमराज चामोर्शीकर, त्यावर सुद्धा मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो, नक्की जॉईन करून ठेवा. चला पुढे वळू. आधी तुम्हाला जसं मी म्हटलं की प्रिलिमचा सिलेबस आणि मुख्य परीक्षा सिलेबस आधी चेक करा काय आहे. थोडक्यात सांगतो, हा सर्व दिलेला आहे. आणि मी तरी असं म्हणणार की पूर्व परीक्षा सिलेबस तर कठीण आहे बरं का. कठीण यासाठी बघा, जी बाब क्लिअर आहे ना त्याचा मला असं वाटतं की अभ्यास करणं सोपं आहे. की ज्याचा काय विचारल्या जाणार हे माहित आहे, ज्याचे बुक्स फिक्स आहे, जो जेवढं डिटेल दिलंय त्याला तेवढं अभ्यास करणं सोपं आहे. पण ज्यामध्ये अँबिग्युटी जास्त आहे, जो थोडक्यातच दिलाय त्याचा अभ्यास करणं जास्त कठीण आहे. म्हणून मला असं वाटतं की पूर्व परीक्षा कठीण आहे. कारण किती थोडक्यात दिले बघा, किती थोडक्यात दिलंय. तुम्हाला हे सांगतोय की मुख्य परीक्षा तुम्ही सिलेबस पाहिला ना, मी इथं GS1, GS2, GS3, GS4 घेतलंय. हा GS1 चा सिलेबस एक पानभर आहे, GS2 चा एक पानभर आहे, 1 ते 1.5 पान मिळेल. GS3 चा पण, GS4 चा पण, SA चा पण, ऑप्शनचा पण. त्यामुळे हे डिटेल आहे. त्यामुळे यात नेमकं काय अभ्यास करायचा हे आपल्याला सांगता येईल. पण पूर्व परीक्षेमध्ये ना तो अजून जास्त कठीण होऊन जातो. चला तो भाग आता बाजूला ठेवू आपण. आणि पूर्व परीक्षेमध्ये काय काय आपल्याला अभ्यास करायचा बघा. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी, ज्याला आपण म्हणू करंट अफेअर्स. भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भारांशासह म्हणजेच हिस्ट्री. ठीक आहे. मी थोडक्यात लिहितो म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल काय आहे. महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल म्हणजे जॉग्राफी.
नेक्स्ट, भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी. सिंपल एका टर्म मध्ये ज्याला आपण म्हणू पॉलिटी. आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. हा आहे इकॉनॉमिक्स. पर्यावरण परिस्थिती, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न याला विशेष तज्ञांची गरज नाही. हा आहे एन्व्हायरमेंट. आणि सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स. हे विषय आहे. सिंपल एकेका टर्म मध्ये आपल्याला हे सातही विषय असे लिहिता येईल. कोणकोणते मिळाले? करंट अफेअर्स, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट आणि जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान. आता येऊ आपण बघा मुख्य परीक्षेकडे. मुख्य परीक्षेमध्ये जो GS1 चा सिलेबस आहे त्यामध्ये काय दिलंय? भारतीय वारसा, मी इथे लिहून ठेवतोय GS1. भारतीय वारसा आणि संस्कृती, ज्याला ऍक्च्युली आर्ट अँड कल्चर म्हणतात. ठीक आहे, म्हणजे युपीएससी मध्ये जो शब्द यूज केला जातो. इतिहास म्हणजे हिस्ट्री पण आहे. करेक्ट. नेक्स्ट, जागतिक भूगोल म्हणजे जिओग्राफी पण आहे. पूर्व परीक्षेमध्ये कोणता भाग आहे यापैकी? पूर्व परीक्षेमध्ये फक्त एवढा भाग आहे. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करावा लागला. ठीक आहे, चला दुसरं पुढे वळू. दुसऱ्यामध्ये बघा काय, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्र काही भारांशासह, याला ऍक्च्युली आपण म्हणू की पॉलिटी. ठीक आहे. सामाजिक न्याय ज्याला सोशल जस्टिस म्हणतात. आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशन म्हणतात. पूर्व परीक्षेला कोणता आहे? फक्त हा एवढा भाग आहे. इमॅजिन करा. नेक्स्ट पुढचं बघा, GS3 मध्ये काय आहे? तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी, आर्थिक विकास इकॉनॉमिक्स, जैवविविधता पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन ज्याला इंटरनल सिक्युरिटी आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट हे आहेत. पूर्व परीक्षेला यापैकी कोणता भाग आहे बघा? हा इथून GS3 आहे इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट. टेक्नॉलॉजी आणि सायन्स टेक हा जनरल सायन्स हा भाग वेगळा लक्षात ठेवा. आणि हा काय तर हा कम्प्लिटली एथिक्सचा पार्ट आहे जो कम्प्लीट वेगळा आहे. एथिक्स झाले का? 7 विषय पूर्व परीक्षेमध्ये होते. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. कोणता राहिला? एक राहिला करंट अफेअर्स आणि दुसरा राहिला जनरल सायन्स. हा एवढा भाग वेगळा आहे. आता लक्षात ठेवा की करंट अफेअर्स तुम्हाला इथं जरी दिलं नसलं तरी पण हे सगळे प्रश्न, मॅक्झिमम प्रश्न करंट अफेअर्स ओरिएंटेड असतात. त्यामुळे करंट अफेअर्स पूर्व परीक्षे पण आहे, मुख्य परीक्षेमध्ये आहे. जनरल सायन्सचा भाग असा आहे जो भाग पूर्व परीक्षेला आहे. इथं टेक्नॉलॉजी आहे. मुद्दा समजून घ्या. पूर्व परीक्षेला अजून काय अभ्यास करायचा आहे? पूर्व परीक्षेला तुम्हाला सीसॅट पण अभ्यास करायचा, पण तो क्वालिफाईंग आहे आणि तो सोपा पण येतो. त्यामुळे आपण सध्या त्याबद्दल डिस्कस नाही करणार. राईट. आता जर तुम्ही हे जर नोटीस केलं की जर तुम्ही पूर्व परीक्षेचा यांचा अभ्यास करताय, सॉरी मुख्य परीक्षेचा जर अभ्यास करताय, GS1, 2, 3, 4 4च पेपर झाले बरं का, अजून 5 पेपर बाकी आहे. टोटल 9 पेपर असतात. कोणकोणते अजून बाकी राहिले? मराठी आणि इंग्लिश जे क्वालिफाईंग आहे, त्यानंतर एसे आणि त्यानंतर 2 पेपर ऑप्शनलचे. करेक्ट. हे तर अजून एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. विचार करा की हा असा भाग आहे ज्याचा आपण पूर्व परीक्षेला हात सुद्धा लावत नाही. एक काम करतो, लिहूनच ठेवतो ना, तुम्हाला लगेच चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर राहील आणि लक्षात येईल. कोणकोणतं म्हटलं मी? मराठी, इंग्लिश, त्यानंतर एसे, ठीक आहे, आणि ऑप्शनल 1 पेपर, ऑप्शनल 2 पेपर, असे 5. आता विचार करा की जर तुम्ही हे जर म्हणताय की मी आधी पूर्व परीक्षा करतो तर होणार काय? पूर्व परीक्षेचा अभ्यास केला, चला मान्य केलं की पूर्व परीक्षा तुमची निघाली, पण होणार काय? हा अभ्यास झालाय मुख्य परीक्षेसाठी, हा झालाय मान्य केला आपण, हा झाला मान्य केला आपण, मान्य केला हा, आणि हा झालाय. इथं आर्ट अँड कल्चर बाकी राहिलं तुमचं आता, जे 3 ते 4 महिन्यात तुम्हाला करायचंय. सोशल जस्टिस, IR, इंटरनॅशनल रिलेशन, टेक्नॉलॉजी, इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. आणि हे तर अजून मोठमोठे विषय आहेत. यामध्ये तर हे जे आहेत ना, हा आणि हा, हे तर सर्वात मोठे डिसाइडिंग फॅक्टर आहे. हे जर तुमचे पूर्व परीक्षेच्या आधी जर रेडी नसेल तर समजून घ्या की इथं तुम्हाला जे एक्स्ट्रा मार्क घ्यायचे आहेत आणि इतरांच्या पुढे जायचंय ते अवघड होऊन जाईल. मुद्दा लक्षात आलाय का? आणि म्हणून सिंपल सांगतोय की काय करायला पाहिजे? मुख्य परीक्षेचा सरळ अभ्यास करा. मुख्य परीक्षेचा सरळ जर तुम्ही अभ्यास केलं तर तुमचे 7 पैकी, जे पूर्व परीक्षेमध्ये 7 विषय आहेत त्यापैकी 6 विषय होत आहेत. कोणते 6 विषय होत आहेत? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर्स. करंट अफेअर्स दोन्ही ठिकाणी अभ्यास करायचे.
6 विषय होत आहेत. राहिला फक्त जनरल सायन्स, तो तेवढा फक्त एक्स्ट्रा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि सीसॅटची डायरेक्ट पेपरच्या जरी प्रॅक्टिस केलं, थोडे पीवायक्यू जरी पाहिले, तरी पण मला असं वाटतं की क्वालिफाईंग मार्क तुम्हाला घेता येईल. त्यातल्या डिसिजन मेकिंगचे प्रश्न ज्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. हा सिलेबस समजून घ्या, हा सिलेबस डिकोड करा. हा तुम्हाला म्हटलं मी की हा सिलेबस डिटेल दिलेला आहे. यांचा सिलेबस डिटेल दिलेला आहे. नंबर मगाशी दिलेला होता, परत एकदा मी इथं शेअर करतोय. इथं परत एकदा शेअर करतो. जर तुमच्याकडे सिलेबस नसेल तर मला यावर मेसेज सांगा. पण ही स्ट्रॅटेजी, ही प्लॅनिंग करा, हा डाऊट ठेवूच नका. तुम्ही जर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस झालेली आहात, तुम्ही तुमच्या अकॅडमिक इयर मध्ये जर नेहमी टॉपर असणार, तर मी म्हणणार की ठीक आहे की तुम्ही करू शकता. काय करू शकताय की प्रिलिमच्या नंतर डायरेक्ट मुख्य परीक्षेचा अभ्यास. पण मला नाही वाटत की असे मॅक्झिमम विद्यार्थी आहेत. मला वाटतं माझ्यासाठी मॅक्झिमम विद्यार्थी आहेत. आणि माझ्या तरी शक्य नाही आहे की प्रिलिमच्या नंतर जेवढा सिलेबस आहे, लक्षात आलंय का तुम्हाला काय म्हणतो मी? 9 पेपरचा अभ्यास करायचा आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्ही नोट्स नाही काढले तरी पण चालेल, डायरेक्ट फॅक्च्युअल डेटा कलेक्ट करून घेऊन द्या, तेवढं करा. पण तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी नोट्स पाहिजेत. आता विचार करा की 3 ते 4 महिन्यामध्ये जर तुम्ही नोट्स काढण्याच्या मागे जर लागलं तर रिव्हिजन कधी होणार, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कधी होणार? आणि म्हणून पूर्व परीक्षा आधी तुम्हाला मेन्स रेडी असणं गरजेचं आहे. 3 ते 4 महिन्यामध्ये फक्त प्रॅक्टिस करा, इतरांच्या पुढे जा. ठीक आहे. हा व्हिडिओ किंवा हे कोणाला सांगतोय मी, जे आज किंवा आता या मे जून महिन्यापासून अभ्यासाला सुरुवात करताय किंवा मागच्या 1-2 महिन्या ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, मी त्यांना सांगतोय. इथून जर 5-6 महिन्यानंतर जर कोणी अभ्यासाला सुरुवात करत असेल तर मग त्यांसाठी हा व्हिडिओ नाही आहे. तुम्हाला वेगळी स्ट्रॅटेजी प्लॅन करावं लागणार आहे. हा, तुम्हाला जर तसं हवं असेल तर मग मला तसं सांगा. आणि ऑब्वियस आहे की जो व्यक्ती, जो ऍस्पायरंट 1 वर्ष आधी परीक्षेला अभ्यासाला सुरुवात करतोय, तो इतरांपेक्षा समोर येण्याची शक्यता जास्त आहे. मी ते शक्यता वर्णित करतो. म्हणून लवकरात लवकर सुरू केलेलं बरं आहे. नंतर सुरू करून काय करावं लागेल? फक्त पूर्वपरीक्षा आधी करा, पूर्व झाल्यावर मुख्य परीक्षा करा. आणि यातून सिलेक्ट होणारे विद्यार्थी फारच कमी तुम्हाला पाहायला मिळते, फार कमी. करेक्ट. आय होप की हा तुमचा प्रॉपर सिलेबस डिकोडिंग आणि त्यातून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की अभ्यास कसा करायचा आहे आणि मेन परीक्षेचे घटक, पूर्व परीक्षेला काय, मुख्य परीक्षेला काय नाही, हे लक्षात आलं असेल. लिहून ठेवून द्या की पूर्व परीक्षेला कोणते 7 घटक आहेत आणि मुख्य परीक्षेला त्या व्यतिरिक्त कोणकोणते आहेत. मी एकेका शब्दांमध्ये पूर्ण डिकोड केलंय. हा एवढा भाग आहे. GS1, हा GS2, हा GS3, हा GS4. ठीक आहे. आणि बाकीचे पेपर हे करेक्ट 4 पेपर, हे 5 पेपर, टोटल 9 पेपर असतात. ऑल क्लिअर. बाकी स्क्रीनवर माझा नंबर आहे. काही जरी क्वेरीज असतील डायरेक्ट त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. हा, आणि जर तुम्हाला प्रॉपर रोडमॅप हवा असेल, प्रॉपर बेसिक पासून अभ्यास करायचा आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, काही डाऊट्स आले तर मेंटॉर्सची करेक्ट तुम्हाला करायचं आहे, तर आपली बॅच आहे स्वराज्य बॅच. एक प्रॉपर इथं स्टडी आहे तुमचं, इथं होणार. यात तुम्हाला सर्व गुण मिळणार आहे. बेसिक साठी एनसीआरटी पासून तुम्हाला ऍडव्हान्स पर्यंत सर्व शिकवल्या जाईल. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेतल्या जाणार. मेंटॉरची प्रोग्राम इथं तुम्हाला मिळेल. 18 बुक्स तुम्हाला इथं मिळणार आहे. करंट अफेअर्स आहे, स्टडी नोट्स आहेत, सर्व इथं तुम्हाला मिळतील. आय होप ते क्लिअर झालं असतं. आपले सर्व लक्षात ठेवा की सर्व बॅचेस लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन तुम्हाला पाहता येतात. एकमेव ही बॅच अशी आहे जी लाईफ टाइम साठी आहे. एकदा काय तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला कोणतंही बंधन राहणार नाही. तुम्ही ते कितीही वेळा पहा आणि तुमचं सिलेक्शन होतपर्यंत. अनलिमिटेड रेकॉर्डेड आहेत, त्यामुळे रिव्हिजन साठी किंवा कधी टाइम ऍडजस्ट होत नाही आहे ना, रिव्हिजन करायचे किंवा सर आताच माझं 12वी झाले किंवा आता मी ग्रॅज्युएशनला, पण मला 2 ते 3 वर्ष अजून बाकी आहे परीक्षेसाठी, काही प्रॉब्लेम नाही. एकदा बॅच जॉईन करा. इथून होणारे राज्यसेवासाठी सगळे बॅचेस, सगळे क्लासेस तुम्हाला ऍक्सेस मिळेल. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो की अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन प्लस लाईफ टाईम. आणि लाईव्ह बॅच तर असतंच आपली. करेक्ट. आणि एक राज्यसेवाचा सिलेबसच असा कायचा आहे की तुम्ही त्याचा अभ्यास करा, त्या खाली होणाऱ्या परीक्षांचा अभ्यास सहज तुम्हाला करता येईल, त्या परीक्षा सहज तुम्हाला क्लिअर करता येईल. त्यामुळे बेटर आहे की राज्यसेवाचा अभ्यास करा, ते बेस्ट आहे. नेक्स्ट आहे काय की जर आणि या वर्षी 2026 साठी जर कोणी तयारी करत असेल तर बघा, आपला ऑफलाईन सेशन पुण्यामध्ये सुरू आहे. ऑलरेडी 9 मे झालंय, 16 मे आणि 17 मे, कारण दर शनिवारी आपण रिव्हिजन सेशन प्लॅन केले.
27 साठी पण होणार. जे बॅचला असणार आहे त्यांसाठी हे फ्री असेल. आपण या वर्षी तसं तर सर्वांसाठी फ्री दिलंय, आता पुढच्या वर्षी माहित नाही, पण याची खात्री देतोय मी तुम्हाला की बॅचवाल्यांसाठी तर फ्री असेलच. ठीक आहे. सो शनिवारी रिव्हिजन सेशन असते, रविवारी आपलं कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहे, कारण आता 31 मेला परीक्षा आहे, राईट. आणि 23 मेला जनरल सायन्सचा जो भाग मी घेणार आहे पुण्याला, त्यामुळे पुण्याला तुमच्यापैकी कोणी असेल तर नक्की भेटा. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हा, आणि कंबाईनची बॅच जॉईन करायची तर ती पण बॅच आपल्याकडे आहे. त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. ही पण बॅच लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स इथं पण पाहायला मिळतात, राईट. याची फीस तर फार कमी आहे, पण लक्षात ठेवा की राज्यसेवा बॅच एक तुम्ही जर त्याचं जर तयारी करताय तर ग्रुप बी ग्रुप सीचा अभ्यास तुमचा सहज होईल, आणि ती बॅच लाईफ टाइम साठी आहे, ही नाहीये. याची फीस पण तशी कमी आहे. आय होप की क्लिअर झालं असेल. लक्षात ठेवा आपल्याकडे प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे, राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या, आणि मेंटॉरशिप साठी वेगळी टीम आहे, ते मेंटॉर्स तुम्हाला वेगळे गाईड करतात. चला, क्लिअर झालं असेल तर नेक्स्ट सेशनला भेटूया. बाकी कोणते क्वेरीज आहेत, माझा नंबर स्क्रीनवर आहे, टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप आहे आणि इंस्टाग्राम आहे, नक्की कनेक्टेड राहा. तिथं पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, आणि तिथं पण रेग्युलर कंटेंट आहे मी आज शेअर करत असतो. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.